आज आपण शब्दांच्या जाती बघणार आहे, ज्याला पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतात. जसं मराठीमध्ये आपण नाम, सर्वनाम किंवा क्रियापद, क्रियाविशेषण असं, तसंच इंग्रजीमध्ये पण शब्दांच्या विविध जाती असतात. तर सगळ्यात पहिलं असतं नाउन, ओके, ज्याला नाम असं म्हणतात. वर्ड दॅट इज यूज्ड ॲज अ नेम फॉर प्लेस, पर्सन और ऑब्जेक्ट इज अ नाउन. ओके. सेकंड आहे ॲडजेक्टिव्ह. याला विशेषण. वर्ड दॅट गिव्स अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन. आता नाउन आणि ॲडजेक्टिव्हचं आपण एक उदाहरण बघूया. अजित इज अ गुड बॉय. अजित हे नाव आहे, त्यामुळे अजित बिकम्स नाउन. अजित हा कसा मुलगा आहे? चांगला मुलगा आहे. ही इज अ गुड बॉय. त्याच्यामुळे मग गुड हे होतं ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण. मी असं म्हटलं, राजू कम्स होम, राजू ओपन्स द डोअर, राजू सिट्स ऑन द सोफा, राजू रिमूव्स हिज शूज. तर करता एकच आहे, तो वेगळ्या वेगळ्या कृती करतोय, बरोबर. काही वेळाने काय होईल, मी असं राजू राजू, तुम्हाला फक्त त्याचं नाव ऐकू येईल, तो काय करतोय ह्याच्याकडनं आपला फोकस हलतो. आणि दरवेळेला आपण कर्त्याचं नावच घेतलं पाहिजे किंवा कर्त्याच्या नावानेच वाक्य सुरुवात केले पाहिजे असं नसतं. त्यामुळे जो शब्द आपण नामाच्या ऐवजी वापरतो त्याला सर्वनाम किंवा इंग्लिशमध्ये प्रोनाउन असं म्हणायची पद्धत आहे. फॉर एक्झाम्पल, राजू गोज टू स्कूल. राजू शाळेत गेला. ही वेंट टू हिज क्लास. राजू शाळेत गेला, तो त्याच्या वर्गात गेला. इथे जेव्हा आपण तो असा शब्द वापरतो तेव्हा हा तो जो आहे हा आपण राजूच्या ऐवजी वापरतो. सो तो किंवा ही इज अ प्रोनाउन फॉर राजू हू इज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आता अशी प्रोनाउन्स कुठली कुठली आहेत इंग्लिशमध्ये? ही, शी, इट, they, even we or I can also be termed as a pronoun.
चौथं आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. Word that denotes action in the sentence is known as verb. वर्बचे दोन उपयोग असतात. एक इंडिकेटिंग ॲक्शन अँड सेकंड इंडिकेटिंग द टाईम इन विच द ॲक्शन हॅज हॅपन्ड. म्हणजे नुसतीच कृती किंवा क्रिया दर्शवण्याचं नाही, पण ती कृती किंवा क्रिया ही कुठल्या काळात झाली आहे हे दर्शवण्यासाठी क्रियापदाचा वापर होतो. त्यामुळे ही वॉक्ड टू द मार्केट. इथे तो मार्केटमध्ये चालत गेला, बरोबर. मग वॉक्ड हे त्याची कृती दर्शवतं आणि कुठल्या काळात आहे हे वाक्य? भूतकाळात आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ॲक्शन इंडिकेट करायची असते आणि ती ॲक्शन कुठल्या काळात घडली हे सांगायचं असतं, या दोन्ही गोष्टींसाठी वर्ब किंवा क्रियापदाचा वापर होतो. नेक्स्ट आहे ॲडवर्ब. हे आहे क्रियाविशेषण. म्हणजे क्रियापदाविषयी जास्तीची माहिती देणारा शब्द. द वर्ड that gives us more information about verb. So if I say Rahul walks fast. कसा चालतो राहुल? फास्ट चालतो. म्हणजे मग फास्ट शब्दाने आपल्याला काय कळलं? राहुलच्या चालण्याबद्दलची जास्तीची माहिती कळली. म्हणजे मग फास्ट हे ॲडवर्ब किंवा क्रियाविशेषण झालं. वर्ब, ॲडवर्ब आणि कंजंक्शन. राहुल शाळेत गेला, तो वाकावर बसला, त्याने डबा खाल्ला. हे वाक्य मला एक सलग जर सांगायचं असेल तर मी काय म्हणेन? राहुल शाळेत गेला आणि तो बाकावर बसला, मग त्याने डबा खाल्ला. इथे मी आणि मग वापरून 2 किंवा 3 वाक्य एकत्र करून एक सलग वाक्य करते. हेच फंक्शन कंजंक्शन ह्याचं इंग्लिशमध्ये होतं. In conjunction is a word that combines 2 words or 2 sentences in English. So I will say Rahul went to school and he studied maths. राहुल शाळेत गेला आणि त्याने गणिताचा अभ्यास केला. मग अशी कुठली कुठली कंजंक्शन्स आहेत? अँड, बट, बिकॉज, ऑर, सिन्स, इफ ही सगळ्यात कॉमन वापरली जाणारी कंजंक्शन्स आहेत. पुढचं आहे प्रिपोजिशन. मी असं म्हटलं आय कीप बॉटल द टेबल, तर तुम्हाला याच्यातनं काय कळलं? तुम्हाला बॉटल आणि टेबल ह्याचा काही संबंध आहे असं लक्षात आलं का? नाही आलं. मी बाटली टेबलवर ठेवली, खाली ठेवली, शेजारी ठेवली, मागे ठेवली. डिड आय कीप द बॉटल ऑन द टेबल, नेक्स्ट टू द टेबल, बिसाइड द टेबल, अंडर द टेबल, बिलो द टेबल? तुम्हाला बॉटल आणि टेबल ह्याच्यामधलं नक्की कनेक्शन काय किंवा रिलेशन काय हे लक्षात नाही आलं. राहुल स्टँड्स द डोर, जे राहुल दरवाजाच्या पुढे उभा आहे, मागे उभा आहे, शेजारी उभा आहे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला पोझिशन सांगणारा एखादा शब्द तिथे घालणं आवश्यक असतं.
त्याचप्रमाणे दोन नाउन्सच्या मध्ये जर कनेक्शन असेल किंवा पोझिशनल किंवा रिलेशन दाखवायचं असेल तर त्याला प्रिपोजिशनचा वापर करावा लागतो. त्यामुळे वर्ड दॅट कनेक्ट्स टू नाउन्स or shows the relation between two nouns or the position of two nouns with respect to each other is known as preposition. So, I keep the bottle on the table. इथे on हे प्रेपोजिशन आहे. अशी कुठली कॉमन प्रेपोजिशन्स असतात? ऑन, ऑफ, बिफोर, विथ, बिलो, अंडर आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी टू आणि ॲट. जाता जाता हे सांगायला हरकत नाही की आपण कुठे जर प्रवास करत असू किंवा एखाद्या दिशेने जात असू, इफ यू आर ट्रॅव्हलिंग इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन देन यू यूज टू. पण तुम्ही डेस्टिनेशनला पोचलात तर तुम्ही ॲट वापरता. सो आय ट्रॅव्हल टू द बस स्टॉप बट आय एम वेटिंग ॲट द बस स्टॉप किंवा आय रीच्ड ॲट द बस स्टॉप. एखाद्या वेळेला जे बोलतो एखादा शब्द जो असतो त्याला इंटरजेक्शन असं म्हणतात. ह्याचे उदाहरण म्हणजे फॉर एक्झाम्पल yippee, वी वन द मॅच, आपण जिंकलो मॅच. इंटरजेक्शनची सगळ्यात महत्त्वाची खूण अशी आहे की इंटरजेक्शनमध्ये शब्दानंतर उद्गार चिन्ह येतं.